श्री स्वामी समर्थ। आज आपण माहिती बघूया महाभारतातली कथा द्रौपदी चिरहरण याविषयी थोडीशी माहिती सांगते की कसं द्रौपदीला वाचवायला प्रभू श्रीकृष्ण आले घाईत एवढे। कारण की प्रभू श्रीकृष्ण हे द्रौपदीचे मानलेले भाऊ होते तरीही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त प्रेम करत होते। त्यांचं नाव कृष्ण होतं, तिचं नाव कृष्णा ठेवलं होतं द्रौपदीचं प्रभू श्रीकृष्णांनी। तर त्याच प्रकारे एकदा काय होते की दूध किडा चालू असते, म्हणजे दुर्योधन सांगत असतो की आपण दूध किडेमध्ये जो जिंकेल त्यांनी जे मागन ते दिलं पाहिजे। हारलेला असेल तर त्याच्याकडे काय काय असेल ते सगळं दिलं पाहिजे, कारण ते सेवक होतात आणि मग मी राजा होणार, मी मालक होणार, ते सेवक होणार, मग मी जे मागल ते दिलं पाहिजे। शकुनीने चाल चालवली आणि दूध किडेमध्ये जिंकतच गेला शकुनी मामा, आणि हे पांडव हारतच गेले। मग जसं जसं प्रत्येक वेळेस जे जे होणार डाव होणार त्यावेळेस एक एक दावणीला लावलं गेलं, म्हणजे संपत्ती पण पूर्ण वैभव जे काय आहे इंद्रप्रस्थ सगळं हळूहळू सगळं घेतलं दुर्योधनाने। आणि म्हणले आता तुझे भाऊ आहेत, मग बाकीचे 4 भाऊ ते पण लावले दावणीला। ते झाल्यानंतर आता नाही राहिलं माझ्याकडे काही असं सांगितलं जेव्हा युधिष्ठिरने, तर त्या म्हणे आहे ना, म्हणे तुझी पत्नी आहे द्रौपदी, तिला बोलव दरबारात। तर ते विनवणी करत होते की आतापर्यंत झालं ते ठीक होतं, पण तिला कशाला एवढं पूर्ण भरलेल्या दरबारामध्ये आणायचं, नको, असं नको करायला चुकीच्या गोष्टी। तरी हे काय ऐकलं नाही दुर्योधनाने आणि दुःशासनाला पाठवलं द्रौपदीला घेऊन ये। आणि जर नसन ऐकत तर त्याचे केस लांब लांब जे केस आहेत ते ओढत ओढत घेऊन ये असं सांगितलं। म्हणजे इतका कठोर होता तो, एवढा छळ करणारे ते। दुर्योधनाचा विचारच तसा होता, राक्षसी विचार, राक्षसी दृष्टीचे होते ते दुर्योधन, दुःशासन। आणि यामध्ये सामील कर्ण पण होता, सगळे काही बसले होते, एका साईडनी कर्ण, शकुनी, दुर्योधन आणि एका साईडनी पांडव असं होतं। आणि पूर्ण सभागृहामध्ये सगळेच होते, धृतराष्ट्र पण होता, राजा जो आहे तो धृतराष्ट्र, नंतर पितामह होते, भीष्म पितामह, द्रोणाचार्य होते, ज्यांनी दोघांनाही समानच शिकवण दिली अशी द्रोणाचार्य, आणि नंतर कृपाचार्यही होते कुलाचे जे होते ऋषी ते। आणि अशा याच्यात तिला पूर्ण भरलेल्या सभागृहामध्ये दुःशासन घेऊन येतोय, ते पण केस ओढत ओढत, केस असे ओढतो की एखाद्या लाकडाचं ओंडका कसं ओढत 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 कसं ताणतो तसं तसं तिला घेऊन येत असतो तो पूर्ण सभागृहामध्ये। रस्त्याने येता येतं तसं ती ओरडत असते, त्रास होत असतो केसांना ओढल्यानंतर। ती म्हणत असते की भैया ऐसा मत करो, कारण की धीर असतात, मी वहिनी आहे, म्हणजे मी आईच्या प्रमाणे, वहिनी ही आईच्या जागेवर असते, मला त्रास होतोय केसांचा आणि मला अशा सभागृहात घेऊन जाऊ नका, कारण की मी तर जाऊ शकत नाही आहे आत्ता सध्या तरी, मी एका साईडला बसलेले आहे, त्यामुळे मला असं रजस्वला असल्यामुळे सभागृहात जाऊ शकत नाही, मला कुणी मला स्पर्श करायचा नाही आहे। तरीही अशा ह्याच्यात काहीच ऐकलं नाही। दुःशासन राक्षसी वृत्तीचा होता आणि हसत हसत जोरात सरपटत घेऊन चालला होता तिला केसांना ओढत ओढत, आणि अशा ह्याच्यात त्या स्थितीत आणून भर सभागृहामध्ये तिला लोटतो, जोरात असं पाडतो। मग ती तिथे पडल्यानंतर काहीच चूक नसते, तिला काही माहीत नसते इथे काय चाललेलं असतं, दूध किडा चालू असती, पांडव हरलेले असतात, ती तिकडे आपलं इंद्रप्रस्थ राजवाड्यात असती, तरी अचानकच हा जातो दुःशासन आणि चल म्हणतं आणि घेऊन येतो तिला असं ओढत ओढत। तर तिला काही कळत नसते तर अचानक ह्या गोष्टी झालेल्या आणि एवढा त्रास झालेला आणि अपमान, भरल्या सभागृहामध्ये तिचा अपमान चाललेला असतो। जो हसतात, कर्ण हसतो, काहीतरी चुकीची गोष्टी बोलतो, दुर्योधनही हसतो तिला, आणि मग म्हणतो की 5-5 पतींची बायको असून कशी इथे लाजते, म्हणे निर्लज्जता आहे, 5-5 जणांसंग लग्न केले आणि इथे लाजते, आता काय लाजायचं म्हणे, तिचं वस्त्रहरण कर, दुःशासनाला सांगतो, तिचं काढ म्हणे सगळं वस्त्र, तिला नग्न कर भरलेल्या सभागृहामध्ये। तर इकडे सगळे युधिष्ठिर वगैरे विनवणी करतात, त्या चुकीच्या गोष्टी करायचं नाही पाहिजे, तरीही तो म्हणतो की तुम्ही आता सेवक आहेत, मध्ये काही बोलायचं नाही। आणि तिकडे पितामह उठल्यानंतर पितामहाला म्हणतात तुम्ही एका जागेवर बसा, आता इथे आम्ही जिंकलेला आहे तर आम्ही जे सांगणार तेच होणार। आणि धृतराष्ट्र तर काहीच बोलत नव्हता मुलाच्या पुढे,
म्हणजे हे सगळे हे अंध झाले होते, ह्या चुकीच्या गोष्टी बघत होते. अन्याय होतो, एका स्त्रीवर अन्याय होतो, तरीही कुणी त्या अन्यायाविरुद्ध उठत नव्हतं. आणि विदुर तर तिथून निघूनच गेले, आणि विदुर काकांचं तर काहीच चालत नव्हतं तिथे. मग अशा गोष्टीत दुःशासन जेव्हा पदर ओढतो तिचा, तर त्यावेळेस ती विनवणी करते की माफ करा, काय असं चुकलेलं असेल तर. पण मला असं हे म्हणजे असं हे आहे की एक वेळेस प्राण गेलेला चालेल, पण असं नग्न म्हणजे अपमानच आहे. वस्त्रहरण करायचं म्हटल्यानंतर प्राण गेलेल्यापेक्षाही जास्त हे संकट पडलेलं आहे. तर मला वाच प्रत्येकापुढे विनंती करते. धृतराष्ट्राला म्हणते, तुम्ही तर राजा आहात, तुम्ही न्याय करा, बोला. नंतर पितामहाकडे जाते, तरी पितामही खाली बघत बसलेले असतात, ते पण काहीच बोलू शकत नाही दुर्योधनापुढे. नंतर द्रोणाचार्याला म्हणतात, तुम्ही तर विद्या शिकवली ना, धनुर्विद्या, हां, मग शिष्य तुमचे असे वागतात, त्यावेळेस का तुमचे विद्या चाले नाही इथे. नंतर कृपाचार्याला पण बोलतात, तुम्ही तर कुलाचे हे आहेत ना म्हणे, मग तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे. आणि एक जी बहू आहे, जी आपण म्हणतो सून, तर ती एक कुलाची लाज असते म्हणे. सून ही एक लाज असते, तिला बाहेर सभागृहात तर आणतच नाही कोणी, आणि तिच्यासाठी काही पण होऊ शकतं, मर्यादा असतात, युद्ध होऊ शकतं. आणि तुम्ही तर ती स्वतः सभागृह तुमच्याच राज्यात तुमच्याच सुनाबरोबर तुमच्या ज्या अत्याचार होत आहे त्याला तुम्ही काहीच हे करू शकत नाही, बंधन आणू शकत नाही आहे, काहीच बोलत नाही आहे. हां, इथे एवढं अन्याय सहन करते मी, काही कुणीच काही बोलत नाही. एखाद्यावर शांत बसले होते. नंतर पांडवांकडे पण आले, पण पांडव सेवक झालेले होते आणि ते काहीच करू शकत नव्हते, तेही मान खाली घालून बसलेले होते. मग अशा ह्याच्यात विनवणी करते, तिची पूर्ण ताकद लावती, तर दुःशासन तरीही तिचं वस्त्र ओढतोय, पदराला हात लावलेला असतो आणि ओढायचा प्रयत्न करतो. त्या दुःशासनचं तर 10 हत्तीचं बळ असतं त्याच्या अंगात, तरीही द्रौपदी तिची पूर्ण जेवढी शक्ती आहे, ताकद, त्या ताकदीने विरोध करते की काही आपल्याला जेवढं आहे तेवढपर्यंत अनर्थ घडलं नाही पाहिजे असं म्हणते. ताकद लावते, सगळ्यांना विनवणी करते, सगळं जाते, पण तिला श्रीकृष्णांची आठवण येत नाही. कारण की त्यावेळेस ती फक्त कुणीतरी मला मदत करेल ह्या आशेने असते, की प्रत्येकापुढे विनवणी करत असते आणि तिचीही ताकद लावते. पण जेव्हा शेवटच्या क्षणाला जेव्हा असं वाटतंय की आता कृष्णाशिवाय कोणच नाही आहे मला मदतीला येण्यासारखं, कोणच नाही असं जेव्हा वाटतं, त्यावेळेस ती हाक मारती. पण ती हाक ही अशी असते, टेर टेर म्हणजे एकदम संकटात आहे आणि आता वाचवायलाच पाहिजे, एका क्षणात तो आला पाहिजे, ही याला म्हणतात टेर. म्हणजे जी हाक आहे, आपण बोलू शकतो या आता देवा, पण ती हाक नाही, एकदा एका क्षणात तुला पटकनच यावं लागेल, अशा यांनी बोलवती ती श्रीकृष्णांना, विनंती करते. कारण ती थकली, पूर्ण विरोध करते, आणि मग हात जोडून जेव्हा कृष्णांना बोलवते, मेरी टेर सुनो मत देर करो, मेरी टेर सुनो मत देर करो, कृष्ण चक्रधारी. श्रीकृष्णांना म्हणती, तू कुठं असेल तिथं तुला माझा आवाज येईल, जो आहे संकटातला आवाज, जो टेर, तो तुला येतच असेल, तर तू आता काहीच क्षणाचा पण विलंब करू नको, मत देर करो. हात जोडून विनवणी चाललेली असती, कारण की याच्यापेक्षा मला मरण चांगलं राहील. आणि हे तुझं जे विश्व बनवलेलं आहे ना, ह्या तुझ्या विश्वाचा इतका अत्याचार होतोय तुझ्याच बहिणीवर, आणि एक बहीण नाही, एक भक्त आहे म्हणे, भक्त संकटात आहे तुझे, ते भक्तासाठी तू धाव घे आता, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तो येच. मेरी टेर सुनो मत देर करो, कृष्ण चक्रधारी, अब तो जीवन हारे, पत राखियो पत राखियो. आता ही माझी जी इज्जत आहे ना, ती तुझ्याच हातात आहे म्हणते, पत राखव माझं येऊन, तू लवकर ये आणि माझी इज्जत राख, असं ते म्हणजे तूच एक आता आशा, म्हणजे सगळ्यांना मी हे केलं, आता विनवणी केली, कुणीच नाही, तूच एकटा आहे एकमेव मला वाचवणारा. मग त्यावेळेस ती म्हणत असते, संकट की घड़ी प्रभु मुँह पे पड़ी, संकट की घड़ी प्रभु मुँह पे पड़ी, आज गिरधारी,
राखियो, अब मेरी पत राखियो। कृष्ण चक्रधारी त्राही मां, त्राही मां। आणि मग ज्यावेळेस हे बोलवती आवाज येते आणि श्रीकृष्ण हे सगळ्या गोष्टी बघतच होते, त्यांचं म्हणजे असं वाटतं कधी जाऊ कधी जाऊ, पण मला बोलवलेलंच नाही माझ्या बहिणीने, कारण की तिथे ते क्षणाचाही विलंब न करता डोळ्यात पाणी येत होतं, काही एवढं सगळं काही अत्याचार होतात तिच्यावर। त्यावेळेस कृष्ण म्हणत होते का मला बोलवलं नाही, पण मी आता जायचं कसं, पण आता आवाज दिलाय, हाक मारली आहे की ये तू क्षणाचा विलंब न करता। त्यावेळेस श्रीकृष्ण तयारीने सावधानीने पटकन जाता क्षणाचा न विलंब करता। तिकडे ती द्रौपदी बोलते, मैंने तुम्हें सौंप दी लाज देह प्राण की, नाथ तुम ही जानो मेरे मान अपमान की। त्रेता में रावण से मुक्त करी जानकी, द्वापर में रक्षा करो द्रौपदी की मान की। म्हणजे तू त्रेतायुगात कसं जानकीसाठी रावणाचा वध केला, जानकीला जेव्हा नेलं स्त्रीवर अत्याचार झाल्यावर तू कसं मुक्त केलं जानकीला, तसंच आता द्वापर युगात होतंय, माझ्यावर अत्याचार होतोय, माझ्यासाठी तुला यावं लागणार आहे, माझे मान सन्मान माझ्या लाज ज्या आहेत ती तुला वाचवावं लागणार आहे, असं ती बोलत आहे। यह चिरहरण द्रौपदी को मरण, यह चिरहरण द्रौपदी को मरण, देखी सभा सारी पत राखियो। कृष्ण चक्रधारी त्राही मां, त्राही मां। द्वारिका के नाथ जो बेगी बेगी आओ, हो चुकी परीक्षा प्रतीक्षा ना कराओ। कृष्ण और कृष्णा के नाते को निभाओ, भक्त को बचा के अपनी आन को निभाओ। म्हणजे भक्ताला सांगितलं असं, जेव्हा भक्त मला आवाज देईल असं वचन देतो की मी लगेच वाचायला जाईल, तर मग भक्त को बचा के अपनी आन को बचाओ। मेरी लाज लुटी तो होगी हंसी, मेरी लाज लुटी तो होगी हंसी, जगत में तिहार पत राखियो। कृष्ण चक्रधारी। म्हणती माझी जर लाज लुटली तर तुझं जे बनवलेले विश्व आहे त्याच्यातच सगळे हसतील, तुझ्याच विश्वामध्ये जगतामध्ये हास्य होईल। मग आता बघ, त्राहिमाम त्राहिमाम, लवकर ये, दया कर, लवकर ये, असे हाक मारत असते, पूर्ण ताकदीने बोलवत असते। तहानलेले कसे व्याकुळ होतात तसं त्या याने बोलवत असते का त्याच्याशिवाय आता पर्यायच नाही, ये अब तो त्राण दो। मग आता म्हणते मला एक तर वाचवायला ये, नाही तर मला पटकन मरण दे, मरण हे तुझ्याच हातात आहे ना प्रत्येकात जीवाचं, मग एक तर दोन्हीतून एक कर काहीतरी पटकन, कारण की लाज जाण्यापेक्षा मला पटकन माझं प्राण तरी घेऊन जा। अब त्राण दो या प्राण लो, अब त्राण दो या प्राण लो, मैं थक गई मुरारी पत राखियो, पत राखियो। नाथ चक्रधारी कृष्णा, कृष्णा, कृष्णा आवाज देत राहते। आणि मग एकदम डोळे मिटून पूर्ण भक्तीत मग्न होऊन कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःख शोक हारी, असे तिचं जप चालूच असतो, नुसतं नामस्मरण करत असते, कृष्ण कृष्ण कृष्ण। डोळे मिटलेले असतात आणि तिकडे जेव्हा दुःशासन तिचे पदर
ओढत असतो, तो पदर ओढून ओढून 10 हत्तीचं बळ त्याच्यात असतं. तर ते पदर ओढून दमतो, पूर्ण थकून जातो, पूर्ण असा दमून थकून चक्कर येऊन पडतो. तो घाम आलेला असतो खूप, नुसतं ओढत राहतो, पण ते पदर संपतच नाहीये. साडी तर लांबच राहिली, मिऱ्या वगैरे, पण ते पदरच ओढतात, ते पदरच का संपत नाहीये. सगळे बघतात सभागृहात. दुर्योधन तर म्हणतोय असं का होतंय, बघतोय रागाने का संपत नाहीये. आणि पूर्ण असे साडींचा एक थप झालेला असतो, पूर्ण असं डोंगरासारखं. ओढतोय 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 तो दमलेला, पण पदर काही संपे नाही. कारण की प्रत्यक्ष नाथ तिथे वाचवायला आलेले असतात आणि त्यांच्या हातातून पदर आलेला असतो. ती लाज, आपल्या बहिणीची लाज वाचवायला तिथे आलेले असतात. कसं काय संपणार पदर, संपू शकणार नाही. आणि पितामहाने पाहिले की भगवान प्रभू आलेले, हाक मारलेले आहे भक्तांनी, जाणार नाही असं कधी होणारच नाही. ते आलेले आणि ती अशा प्रकारे द्रौपदीची लाज कृष्णांनी वाचवली आहे आणि एक भावाचं कर्तव्य तिथं पूर्ण केलेलं आहे. म्हणजे यातून असं सांगायचं आहे की जे पती होते 5, तेही या टायमाला काही करू शकले नाही, वाचू शकले नाही. सासरा जे होता तो पण काही बोलू शकला नाही. पितामह होते दुर्योधन, पण या ठिकाणी भावाने त्यांचं कर्तव्य निभावलेलं आहे आणि संकटात येऊन तिची द्रौपदीची रक्षा केलेली आहे. अशा प्रकारे द्रौपदी चीरहरण याची गोष्ट पूर्ण झाली आपली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल मध्यंतरी तर लहान समजून माफ करा. श्री स्वामी समर्थ.